जमिनीतून गंगा प्रगट झाली. तो झरा भीष्माचार्याच्या मुखात पडला. भीष्माचार्याने तहान भागल्याचं समाधान व्यक्त केलं. शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणायला लागले, देवा काय अशी अवस्था आहे म्हणे माझी. होय. भक्त आहे देवा तुमचा. होय. माझ्याकडून जन्मात काही दोष झाला असं मला वाटत नाही. देवानं सांगितलं, दोषा वाचून हे फल मिळणार नाही. आज जरी दोष झालेला नसला तरी मागचा कुठला तरी तुमचा दोष असेल. मग भीष्माचार्याने सांगितलं, देवा कुठला दोष असेल. ते सगळं भगवंतांनी दाखवलं. शरशय्येवर पडलेले भीष्माचार्य म्हणायला लागले, देवा मी प्राणत्याग करतो. मी इच्छामरणी आहे. माझ्या बापानं मला इच्छामरणी केलं आहे. आत्ता माझी ही यातना पाहून मरायची इच्छा झाली. मी मरतो, देहत्याग करतो देवा. भगवंतांनी सांगितलं, काही काळ थांबा. कशा करता? उत्तरायण लागायचं आहे. उत्तरायणामध्ये योगी पुरुषांनी देहत्याग जर केला तर त्याची सद्गती होते, पुनरावृत्तीला तो प्राप्त होतो, असं वर्णन गीतेनं केलेलं आहे. गीतेत आहे, चिंतन आहे, शास्त्र सांगतं. तुम्ही शांत राहा. भीष्माचार्य म्हणायला लागले, देवा या वेदना सहन करीत कसं उत्तरायणापर्यंत थांबू. भगवंताने आशीर्वाद दिला. पडलात शरशय्येवर, अंगात एवढे बाण घुसलेत, मी अशी कृपा करतो की तुम्हाला तिळमात्र वेदना होणार नाही. भीष्मावर भगवंताची कृपा झाली. शरीर शांत झालं, वेदना शांत झाली. आणि भीष्माचार्याने सांगितलं, देवा पुन्हा तुम्ही येऊन शरीर सोड म्हणेपर्यंत सोडणार नाही. आता जा, युद्ध होऊ द्या. ते कौरव पांडवाचं पुढे युद्ध झालं. ते सगळे कौरव मेले. पांडवाचं राज्य सुरू झालं. धर्मराजाला राज्याभिषेक झाला. धर्माला आपल्याकडून नरसंहार झाल्याचं जेव्हा शल्य जाणवायला लागलं, बोचायला लागलं, तेव्हा भगवंताने विचार केला, यालाही काही धर्म शिकवला पाहिजे. आणि भीष्माचा अंतकाळ आता जवळ आलाय, त्यांना दर्शन दिलं पाहिजे. मग आपण काहीतरी सांगत बसण्यापेक्षा भीष्माच्या मुखातून याला जर सांगितलं तर त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्या अधिकारापोटी याला ते सगळं मान्य होईल. चला म्हणे आपण भीष्माच्या दर्शनाला जाऊ. धर्मराजाला सांगितलं. सगळ्या स्त्रिया, द्रौपदी वगैरे स्त्रिया, सगळे पांडव, भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे सगळे जिथं कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर भीष्माचार्य शरशय्येवर पडलेले होते तिथं भीष्माला बघायला भेटायला गेले. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवाच्या सहित भीष्माचार्यांना दर्शन द्यायला चालले. हे जेव्हा आसपासच्या अधिकारी महात्म्यांना कळालं, काही महात्मे, ऋषी, मुनी, तत्वचिंतक, भक्त सगळ्यांनी विचार केला, भगवान चाललेत म्हणजे भीष्माचार्य शरीर संपवणार आहेत. त्या महात्म्याचं आपल्याला पुन्हा दर्शन होणार नाही. अंतिम दर्शनाकरता आणि त्यांच्या मुखातून बाहेर पडणारा जो अंतिम उपदेश आहे, अंतिम भक्तिपूर्ण उद्गार आहेत, अंतिम भगवत स्तवन आहे, ते सगळं आपल्याला उपलब्ध व्हावं म्हणून आपण सगळे जाऊ म्हणून सगळे अधिकारी लोक तिथं जमा झाले. पांडव आलेले, जवळ बसले. कुंती आलेली, ती जवळ बसलेली. द्रौपदी आलेली, ती जवळ बसलेली. हे सगळेजण जवळ बसलेले असताना भीष्माचार्याने चौकशी सगळ्याची केली. पांडवाने नमस्कार केला, द्रौपदीने नमस्कार केला, कुंतीनं नमस्कार केला. हे सगळेच्या सगळे जवळ असताना अभ्याचष्टानुरागास्त्रैः अंधीभूतेन चक्षुषा, भीष्माचार्य प्रेमानं या सगळ्यांच्याकडे पाहायला लागले. प्रेमानं पाहतात. पण यांना आजपर्यंत झालेली जी दुःख वेदना आहे, पांडवांना झालेले जे दुःख आहे, कारणा वाचून झालेलं दुःख, अन्यायानं झालेलं दुःख, त्या अन्यायामध्ये आपणही काही करू शकलो नाहीत याचं शल्य, त्याच्यामुळे डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले. आणि दाटून आलेल्या अश्रूंनी डोळ्यावर जणू काही पडदा निर्माण झालाय अशा दृष्टीनं अंधीभूतेन चक्षुषा भीष्माचार्य या पांडवांच्याकडे पाहायला लागले. पाहता पाहता बोलतात, अहो कष्टम अहो अन्याय्यम यद्यूयम धर्मनंदनाः जीवितुम नार्हथ क्लिष्टम विप्रधर्माच्युताश्रयाः. काय कष्ट, काय कष्ट. आमचा पंडू मेला तेव्हापासून या मुलांच्या रक्षणाकरता म्हणून आमच्या या कुंतीनं काय कष्ट सहन केले.
मला माहीत आहे म्हणे. द्रौपदीची विटंबना होत असताना त्या ठिकाणी द्रौपदीच्या हृदयाला ज्या वेदना झाल्या, भीष्माचार्य म्हणतात प्रत्यक्ष पाहायला तिथं मी होतो. कौरवांनी अन्यायाने अनेक पद्धतीनं या पांडवांना छळायचा प्रयत्न केला. सगळ्याच्या सगळ्या प्रसंगाचा मी साक्षीदार आहे. सगळं मी पाहिलंय. विनाकारण संकट. भीष्माचार्य बोलायला लागले, काय योग आहे म्हणे. कृष्णोस्त्री गांडीवम चापम नाही यत्र धर्मसुतो राजा गदापाणिर्वृकोदरः कृष्णोस्त्री गांडीवम चापम सुहृत कृष्ण ततो विपत. भीष्माचार्य म्हणतात काय गंमत आहे. धर्मराजासारखा धर्मात्मा ज्या पक्षाचा ज्येष्ठ पुरुष आहे, गदापाणी असलेला महाबली भीम ज्या पक्षात आहे, अर्जुनासारखा धनुर्धारी ज्या पक्षात आहे, गांडीवासारखं दिव्य धनुष्य यांना प्राप्त आहे, या सगळ्यापेक्षा महत्वाचं म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा सखा आहे. आणि एवढ्या सगळ्या सामर्थ्यशाली गोष्टी एका ठिकाणी आलेल्या असताना ततो विपत, त्याच्यावरही संकट. कृष्ण असताना संकट, धर्मराज असताना संकट, भीम अर्जुन असताना संकट. काय गंमत आहे म्हणा. देवानी यांच्या पक्षाला राहावं, यांच्या पक्षावर जास्त संकट. काय गंमत आहे. भगवान भीष्माचार्य म्हणतात याच्यामध्ये मला देवाच्या इच्छेच्या शिवाय दुसरं काही जाणवत नाही म्हणे. नैहस्य करहि चिद्राजन पुमान वेद विधित्सितम. या देवाच्या मनात काय करायचं आहे कोणी जाणत नाही, कोणाला कळत नाही. वाटेल ते करतो. नव्हे ते करिस्यान कवणे नाही केले ते. हरि तो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण. नव्हे ते करिस्यान कवणे नाही केले ते. जे कोणीच करत नाही एवढी निष्ठुरता देवा तू व्यक्त करतोस. तुझ्या मनात काय देवा. धर्मराजाने संकट भोगावीत, अर्जुन तुझा अंश त्यानं संकट भोगावं असं देवा तुम्हाला वाटावं. संबंधी भक्त तत्व विपत, तरी यांच्या मागे संकट. काही असं म्हणे दैवाची गोष्ट काही वेगळीच असते असं भीष्माचार्य बोलले. भक्तांचं असं असतं, भक्त संकट सहन करतात आणि ते संकट सहन करून देवाचंच महत्त्व वाढवतात. तुकोबाऱ्याचं वचन आहे पा, सोसोनी विपत्ती जोडी दिली तुझे हाती. विपत्ती आम्ही सहन करणार आणि या सहन केलेल्या विपत्तीतून येणारी जी महत्वाची जोड आहे ती तुझ्याकडे देणार. पांडवांचं असंच झालं. त्यांनी विपत्ती सहन केला. धर्मराजाच्या अंतःकरणावर असलेला जो संशय, माझ्याकडून नरसंहार कुलसंहार झाला, याच्याबद्दल काय करावं हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भीष्मांना सांगितलं. म्हणून भीष्म असं आहे, तुमच्या या नातवाच्या अंतःकरणात असा असा संशय, हा संशय घालवा, याच्यावर कृपा करा, याला ज्ञान द्या. मग भगवंताच्या आज्ञेनुसार भीष्माचार्याने राजनीतीचा धर्मनीतीचा उपदेश धर्मराजाला केला. तो उपदेश प्राप्त झाला. उपदेशानं धर्मराजाच्या अंतःकरणातला संशय गेला. युद्धात मारलेलं त्याच्यामुळं काही तुला नरसंहाराचं पाप लागणार नाही असं धर्मराजाने अनेक उदाहरणाने मागच्या इतिहासाने धर्मराजाला सांगितलं. धर्मराजाचं समाधान झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराज भीष्माचार्याला म्हणायला लागले, भीष्मा निघतो आम्ही. निघतो म्हटल्याबरोबर भीष्माचार्याने सांगितलं, देवा काय म्हणे निघता, थोडं थांबा, थोडा वेळ थांबा, जास्त थांबायला मी सांगत नाही तुम्हाला. कशा करता देवा, शरीर सोडायचं आहे, काम झालं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे उत्तरायण लागेपर्यंत थांबलो, आता थांबण्यामध्ये अर्थ नाही देवा. धर्माला उपदेश घडवायचा होता, धर्माचं चालू झालेलं राज्य माझ्या डोळ्याला तुम्हाला दाखवायचं होतं, हा आनंद मला भोगायला द्यायचा होता, म्हणून देवा तुम्ही थांबवलं, आनंद झाला. पण आता मला निघालं पाहिजे, आता मला गेलं पाहिजे, शरीराचा त्याग केला पाहिजे. काय देवा तुमची कृपा आहे म्हणे. मी तुमचा शत्रू म्हणून तुमच्यासमोर उभा राहिलो, पण माझ्या अंतःकरणातला तुमच्याविषयीचा भक्तिभाव अंतरीची गोडी घेऊन तुम्ही जाणला आणि आज मला प्राणत्यागाच्या प्रसंगात देवा तुम्ही दर्शन द्यायला आलात. केवढी कृपा, केवढी कृपा. भगवंताला भीष्माचार्याने सांगितलं, देवा एक करा म्हणे. काय, शरीर सोडणार आहे, ठीक आहे, मला अंतकाळात तुमचं दर्शन घेऊन तुमचं ध्यान करायचं आहे देवा, करा. मग मला तुमचं मुखकमल दिसलं पाहिजे असं देवा माझ्याजवळ येऊन उभं राहा.
राहतो. पायाकडे उभे राहा देवा. आहे छाती कोणाची? अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपल्या दारात यावा आणि त्याला पायाकडे उभं राहा म्हणावं. भीष्म म्हणू शकतात, भक्ताचीच ते योग्यता आहे. पायाकडे उभे राहा. का? शरशय्यावर मी पडलेला आहे. मला तुम्ही डोक्याकडे उभं राहण्यात मला तुमच्याविषयी आदर आहे. तुम्ही डोक्याकडे उभं राहावं वाटतं, पण तुम्ही डोक्याकडे उभे राहाल तर शरशय्येवर पडल्या पडल्या तुमचं मुखकमल सहजतेनं मला पाहता येणार नाही. त्याचं ध्यान करायचं अंतकाळात. उभे राहा पायाकडे. पायाकडे परमात्मा येऊन उभे राहिले. ऐसा भक्ताचा अंकित. सांगितलेलं ऐकावं लागतं. भगवंताला उभं करणारे भीष्माचार्यच आहेत असं नाही. युगायुगात भक्ताने देवाला उभं केलंय. कृतयुगामध्ये उभं करणारा ध्रुव आहे. ध्रुवाची तपस्या चालू असताना भगवान गुहातून शोध घेत निघाले. इथं ध्रुव आहे का? इथं ध्रुव आहे का? इथं ध्रुव आहे का? प्रत्येक गुहेत त्या मधुवनातले विचारायला लागले परमात्मा. देवाला माहिती नव्हतं काय कोणत्या गुहेत ध्रुव आहे ते. प्रत्येक गुहेत जाऊन प्रत्येकाला विचारायचं कारण काय? देवाचा उद्देश हा होता, तुम्ही एवढे सगळेजण गुहातून तपस्या करीत बसलात, पण तुमच्याकरता मी आलो नाही, आलो ध्रुवाकरता. तुमच्यापेक्षा त्याची तपस्या मोठी आहे, तो इथं हे तुम्हाला कळावं म्हणून देव शोध घेत निघालेले. ध्रुवाच्या गुहेत आले. ध्रुवासमोर उभे राहिले. ध्रुवानं ध्यान लावलेलं. हृदयात भगवंताची मूर्ती. त्याच मूर्तीच्या ध्यानात ध्रुव गुंतलेला. बाहेर परमात्मा येऊ नये. ध्रुव डोळे उघडायला तयार नाही. देव उभे. भगवंताने विचार केला, हा किती वेळ मला उभा करतो कोण जाणे. यानं डोळे उघडावेत, याच्याकरता याच्या हृदयातलं रूप अंतर्धान केलं पाहिजे. असा विचार करून देवाने ते हृदयातलं रूप मावळून टाकलं. आणि हृदयातलं रूप मावळल्यावर माझा भगवान गेला कुठं म्हणून बघायला ध्रुवानं डोळे उघडले तर देव समोर उभे. ध्रुवानं देवाला उभं केलं. त्रेतायुगामध्ये शबरीनं उभं केलं. भगवान शबरीच्या आश्रमात आले. शबरीनं उष्टी बोरं दिली. भगवंताने ती खाल्ली. बोरं खाणं झाल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण रामचंद्र प्रभू शबरीचं सगळं आदरातिथ्य वगैरे स्वीकारणं झाल्याच्या नंतर शबरीला म्हणायला लागले, शबरी निघतो आम्ही. शबरी म्हणाले, देवा नाही. का? थांबावं लागेल. का? शरीर सोडायचं आहे. मी शरीर सोडीन, माझ्या शरीराची उत्तर क्रिया केल्याशिवाय देवा जायचं नाही. तुम्ही तुमच्या हातानं माझी उत्तर क्रिया करा, जा. तोपर्यंत उभे राहा. शबरीनं शरीर सोडलं. शबरीचं शरीर देवानी जाळलं आणि तिच्या शरीराचा संपूर्ण दाह होईपर्यंत तिच्यासाठी भगवान उभे. तिसरं द्वापार युग आहे, इथं उभं करणारे भीष्माचार्य आणि चौथं कलियुग, इथं उभं करणारा पुंडलिक आहे. बाकीच्या युगात उभं करणाऱ्या भक्तांच्या पेक्षा आमच्या पुंडलिकाचं महत्त्व जास्त आहे. ध्रुवानं उभं केलं स्वतः करता. शबरीनं उभं केलं स्वतः करता. भीष्माचार्याने उभं केलं स्वतः करता. पुंडलिकानं उभं केलं सगळ्या जगाकरता. पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का? तो आला. पुंडलिकाने याला उभं राहायला सांगितलं. उभा राहा देवा. माझ्या मायबापाची झोप मोडू नये याच्यासाठी म्हणून बोलू नका. माझी या पितराची होईल निद्रा भंग. न घडे प्रसंग बोला याचा. क्षणैक मौन धरोनिया रहा. शरणागत पहा कृपादृष्टी. नामदेवराव वर्णन करतात. माय बापाला झोप लागल्यावर पुंडलिक देवाला भेटायला आला. देवाचं दर्शन घेतलं आणि देवाने विचारलं, काय पुंडलिका, तू दिलेल्या विटेवर उभा आहे, बसू का? नाही देवा, उभंच राहायचं. काय करायचं इथं राहून? कधी जायला परवानगी? नच जावे देवा माझे गावे होनी. मागतो प्रार्थोनी हेची एक. माझ्या गावातून जायचं नाही, कायम इथंच राहायचं. राहून काय करायचं? मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. स्वतःचा काही स्वार्थ पुंडलिकाचा नाही. जगाकरता उभं करणारा पुंडलिक सर्वश्रेष्ठ आहे. आपण भीष्माचं चरित्र पाहतो. भीष्माने देवाला सांगितलं, देवा उभे राहा. कुठं? पायाकडे. ठीक आहे. परमात्मा पायाकडे आले आणि भगवंताचा चेहरा असा पडलेला भीष्माचार्याला दिसला. रडवेला चेहरा झालेला. दोन कारणं होती त्याच्यामध्ये. एक कारण होतं भीष्माचार्यासारखा श्रेष्ठ भक्त जाणार याचं देवाला दुःख असह्य झालं होतं. दुसरं कारण होतं, हा इच्छामरणीय ध्यान करता करता माझं मुखमंडल पाहता पाहता त्याच आनंदात गुंतून पडला. मरणाचा विचार जर विसरला तर हा मरणार नाही. आणि हा जर मरणार नाही तर किती वेळ याच्याजवळ उभं राहायचं?
असंच पडून पाहत राहिले, मी इथंच उभं राहायचं. भीष्माचार्याने देवाकडं पाहिलं, देवाला विचारलं, देवा काय चाललंय? काही नाही. चेहरा का पडला? काही नाही म्हणे, सहजच. देवा हसा म्हणे. भगवान म्हणायला लागले, हसा? हसा कशासाठी? शरीर सोडायचंय, शरीर सोडताना ध्यान करायचंय. तुमच्या रडक्या चेहऱ्याचं ध्यान मला करायचं नाही देवा, हसा. हास्य प्रगट करा. भगवंताला हसावं लागलं. भगवान हसत तिथं उभे असताना भगवंताच्या चरणाला काही समर्पण करायचा भीष्माचार्याने विचार केला आणि भीष्माचार्याने भगवंताची स्तुती सुरू केली. श्री भीष्म उवाच. भीष्माचार्य बोलले. काय बोलले? इतिमतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूम्नी. भगवंत तुमच्या चरणाला काही समर्पण करायची इच्छा म्हणे. काय? मी माझी बुद्धी तुम्हाला समर्पण करून टाकतो. बुद्धीचं समर्पण सर्वश्रेष्ठ आहे. परमात्म्याला भक्त महात्मा काय काय देतो याचा विचार भक्तिशास्त्रानं सांगितला. पहिलं समर्पण आहे वस्तूचं, दुसरं समर्पण आहे क्रियेचं, आणि तिसरं समर्पण भक्ताच्याकडून होणार आहे ते तत्वाचं. आपल्याजवळ जी वस्तू असेल ती देवाला देऊन टाका. आहे ते सकळ कृष्णासी अर्पण. जे असेल ते देऊन टाका. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती. ते देऊन टाका. असेल ते द्या. जशी असलेली वस्तू परमात्म्याच्या चरणाला निवेदन करायची असते तसं दुसरं समर्पण आहे क्रिया. जी क्रिया घडेल ती देवाला समर्पण करा. तदर्पिताखिलाचारिता तद्विस्मरणे परमव्याकुलते. ते नारदानी भक्तीचं लक्षण सांगितलंय. तदर्पिताखिलाचारिता. आपल्याकडून घडणारा प्रत्येक आचार देवाला समर्पण करा. क्रिया देऊन टाका. यत करोषे यत अश्नाशे यज्जुहोसी ददासी यत तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. ते देऊन टाक मला. सगळ्या क्रिया द्या. जे खाल्लं ते द्या. यत करोशी जे करशील ते दे. यत अश्नाशी ते दे. यत जुहोशी जे हवन करशील ते दे. ददासियत जे दान केलं ते दान करणं झाल्याच्या नंतर ते पुण्य ठेवून घेऊ नको. कृष्णार्पण म्हण. यत तपस्यसि कौन्तेय जी तुझ्याकडून तपस्या होईल ती मला समर्पण कर. क्रियेचं समर्पण आहे. या क्रियेमध्ये लौकिक आणि वैदिक दोन्ही क्रिया आहेत. अश्नाशी लौकिक क्रिया, खाणं ही लौकिक क्रिया. आपल्याकडून घडलेली कोणतीही क्रिया ती घडून गेल्याच्या नंतर कृष्णार्पण ही भावना ठेवून कृष्णार्पण म्हणावं. ती क्रिया देवाला समर्पण करावी. त्याच्यातून परमार्थ साधतो. तो परमार्थ होतो. क्रिया आपणच केली, परिणाम आपणच भोगला, पण ती क्रिया भगवंताला जर समर्पण झाली तर त्यातूनही आपला परमार्थ साध्य होतो. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे, माणसाने भांडण करावं पण कृष्णार्पण म्हणावं. शिवीगाळ करावी, कृष्णार्पण म्हणावं. म्हणजे ह्याच्याकरता मुद्दाम करायची गरज नाही. जर झालंच कदाचित आपल्या जीवनात, होत नाही असं नाही, सहज होऊन जातं हे सगळं. हे झालेलं सगळं जे क्रियाजात आहे ते देवाच्या चरणाला निवेदन करा. परमार्थ आहे तो. क्रिया समर्पणाच्या नंतर तिसरा समर्पणाचा प्रकार सांगितला, तत्व समर्पण. वस्तू देण्याच्या पेक्षा क्रिया देणं कठीण असतं आणि क्रिया देण्याच्या पेक्षा तत्व देणं कठीण असतं. आपला देह एक तत्व आहे, वाणी एक तत्व आहे, प्राण तत्व आहे, जीव तत्व. सगळी तत्व देवाला देणारे भक्त आहेत की नाही बघा. आपला स्वतःचा देह काही भक्तांनी देवाला दिला. मने सहित वाचा काया अवघे दिले पंढरीराया. काही भक्त म्हणतात आमची वाणी देवा तुम्हाला समर्पण. समर्पिले वाणी तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही. काही लोकांनी प्राण समर्पण केला. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण. काही जीव देणारे, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. तत्व समर्पण आहे हे सगळं. अशी आपल्या जवळ असलेली तत्व परमात्म्याला समर्पण करणारे, जे सर्वश्रेष्ठ समर्पणाचा भाव बाळगणारे भक्त आहेत, त्यांच्यात भीष्माचार्याचं नाव आहे. भीष्माचार्य वस्तू तरी देतातच, क्रिया तरी देतातच. शेवटच्या क्षणामध्ये भीष्माचार्याने भगवंताला सांगून टाकलं की देवा परमात्मन
तुमच्या चरणाच्या ठिकाणी मती ही उपकल्पिता, वितृष्णा मती ही उपकल्पिता, ज्या माझ्या बुद्धीमध्ये आता कोणतीही तृष्णा हाव राहिलेली नाही, अशी अत्यंत अत्यंत शुद्ध एकाग्र बुद्धी देवा मी आत्ता तुम्हाला समर्पण करून टाकतो. देवाला बुद्धीचं समर्पण केलं, परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलं. त्रिभुवन कमनम तमालवर्णम रविकर गौर वरांबरं दधाने वपुरलक कुलावृता ननाब्जम विजय सखे रतिरस्तुमे नवद्या. जो त्रिभुवनात सुंदर आहे, तमालपत्रासारखा नीलवर्ण आहे, सूर्याच्या किरणाप्रमाणे गौरवर्णाचं पितांबर वस्त्र ज्यानं आपल्या अंगावर परिधान केलेलं आहे, ज्याच्या मस्तकावर कुरळे कुरळे काळे काळे केस, ज्याच्या मुख कमळाची शोभा वाढवायला लागलेले आहेत, असा अर्जुनाचा सखा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा देवा, या अशा तुमच्या रूपाच्या ठिकाणी माझी बुद्धी राहिली पाहिजे. माझं प्रेम निर्दुष्ट प्रेम, निष्कपट प्रेम, निष्काम प्रेम, निश्चळ प्रेम हे तिथं गुंतलं पाहिजे देवा, अशी प्रार्थना केली. भगवंताच्याबद्दल बोलत असताना भीष्माचार्य म्हणतात, देवा केवढी कृपा तुमची माझ्यावर आहे. स्वतःची प्रतिज्ञा बाजूला सारून देवा तुम्ही माझी प्रतिज्ञा सिद्ध करून दिली. कौरव पांडवाच्या युद्धातला प्रसंग आहे पहा. भगवान अर्जुनाच्या रथावर सारथ्य कर्म करायला बसलेले भीष्माचार्य कौरवाचे सेनापती. भीष्माचार्याला एका दिवशी येऊन त्या दुर्योधनानं संध्याकाळच्या वेळेला असं विचारलं, भीष्मा काय युद्ध चालू आहे? चालू आहे. किती दिवस झाले? 9. किती पांडव मेले? एकही नाही. काय पराक्रम दाखवता? दुर्योधन बोलतो. भीष्माचार्य म्हणायला लागले, पांडवाच्या सेनेतल्या 10,000 माणसाला मारल्याशिवाय मी धनुष्य खाली ठेवत नाही, हा पराक्रम दाखवतो रोज. दुर्योधन म्हणाला, काय करायचं किडा मंगीला मारून? 10,000 मारता, पांडव किती मेले सांगा ना? एकही नाही. म्हणजे तुम्ही पांडवाला मारत नाही? प्रयत्न चालू आहे, मरत नाहीत, त्याला मी काय करू? नाही भीष्मा, काहीतरी पक्षपात दिसतो. आमचं खाता पांडवाचं चिंतन करता, शुभचिंतन करता. भीष्माचार्याला ते शब्द बोचले. आमचं खाता अन्न काढलं. अन्न काढल्याबरोबर भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली. काय म्हणतोस? पांडव किती मेले बोला. कोणी मेला नाही, पण उद्या पांडव जगात राहणार नाही. भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली, उद्या पांडव जगात राहणार नाहीत. आणि पांडव जगात राहू नयेत याच्याकरता मी दिव्य चमत्कारी युद्ध करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मध्ये पाडल्याशिवाय मी थांबणार नाही. श्रीकृष्णाची प्रतिज्ञा होती, मी शस्त्र धरणार नाही. आणि भीष्माचार्याने त्या दिवशी प्रतिज्ञा केली, असा चमत्कार दाखवतो की त्यानं मध्ये पडल्याशिवाय पांडवाचं रक्षण होणार नाही. त्याला मध्ये पडायला भाग पाडतो. देवाची प्रतिज्ञा, युद्ध करणार नाही. युद्धाला येतानाच तो बोलून आला होता, नधरी शस्त्र करी मे. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. युक्तीच्या गोष्टी सांगेन, युद्ध करणार नाही, शस्त्र धरणार नाही. भीष्माची प्रतिज्ञा, त्याला शस्त्र धरायला लावीनच म्हणे. सूरदासाने एका पदामध्ये या प्रतिज्ञेचं फार गोड वर्णन केलंय. त्याने सांगितलं, आज हि हरिहि न शस्त्र गहाऊ, तोला जो गंगा माई को सांतन सुत न कहाऊ. आज हि हरिहि न शस्त्र गहाऊ. भीष्माचार्य म्हणतात, आज जर हरीला हातात शस्त्र धरायला लावलं नाही तर हा भीष्म पुढे आपलं नाव जगाला सांगणार नाही. मी भीष्म म्हणणार नाही. गंगेचा मुलगा सांगायला मला लाज वाटेल. शंतनूचा मुलगा बोलणार नाही. धरायलाच लावीन शस्त्र. देव म्हणतो शस्त्र धरणार नाही. भीष्माचार्य म्हणतात त्याला धरायला लावीन. युद्धभूमीवर आल्याच्या नंतर देवानी भीष्माचार्याने असा दिव्य पराक्रम दाखवला. अर्जुनाच्या रथावर भीष्माचार्याच्या बाणाची सरबत्ती चालू आहे. अर्जुनाला एक बाण लागला, त्याचं कवच फुटलं, मस्तकावरचा मुकुट गळून पडला, छातीत बाण घुसला, अर्जुन बेशुद्ध पडला. तिकडून येणारे बाण, सतत येत असलेले बाण भगवान पाहतात. इकडून बाण येत नाही, काय झालं असावं.
मागं वळून पाहिलं तर अर्जुन पडलेला, माझा अर्जुन पडला असं जाणवल्याबरोबर भगवान विव्हळ झाले, रथातून खाली उतरले. या म्हाताऱ्याने माझ्या अर्जुनाला मारलं म्हणून देव हातात चाबूक घेऊन, रथाचा घोड्यांना मारण्याकरता असलेला जो चाबूक हातात होता तो घेऊन एकदा भीष्माचार्याच्या अंगावर धावत गेले. एकदा रथाचं मोडकं चाक घेऊन भीष्माचार्याच्या अंगावर देव धावत गेले. भीष्माचार्याने धनुष्यबाण खाली ठेवले आणि सांगितलं, या देवा, याचीच वाट पाहत होतो म्हणे, तुम्ही यावं माझ्या अंगावर धावून. प्रतिज्ञा हीच आहे माझी, तुम्हाला शस्त्र धरायला लावेन, माझी प्रतिज्ञा आहे, या. घेऊन आलात शस्त्र. मागून अर्जुन शुद्धीवर आला, त्याने येऊन देवाचे पाय धरले आणि सांगितलं, देवा मला काही झालं नाही, चला चला. मग भगवान पुन्हा शांत होऊन रथात गेले. स्वनिगमम अपहाय, स्वतःची प्रतिज्ञा देवानं बाजूला ठेवली आणि भीष्माचार्य म्हणतात माझी प्रतिज्ञा सिद्ध करून दिली. केवढी कृपा. भगवान अर्जुनाच्या रथावर सारथ्य कर्म करायला बसलेले, पण वर्णन भीष्माचं करत होते. महाभारतात असं वर्णन आहे, अर्जुनाचा बाण भीष्माचार्यांच्या रथाला जर लागला तर भीष्माचार्याचा रथ 40 हात मागं सरकत होता म्हणून. काय ताकद असेल बरं. बाण मारल्याबरोबर रथाला लागला की रथ 40 हात मागं सरकायचा. आणि त्या भीष्माचार्याने अर्जुनाच्या रथाला जर बाण मारला तर अर्जुनाचा रथ नुसता हादरायचा. पण भीष्माचा बाण लागून अर्जुनाचा रथ हादरल्याबरोबर भगवान म्हणायचे, वा भीष्मा. अर्जुनानं 2-3 वेळेला हे पाहिलं आणि म्हणायला लागलं, देवा काय चाललंय, काय म्हणजे. अहो माझा बाण त्याच्या रथाला लागल्यावर त्याचा रथ 40 हात मागं सरकतो, माझं कधी कौतुक नाही, त्याच्या बाणानं माझा रथ नुसता हादरतो. वा भीष्मा म्हणता, कौतुक त्याचं करता. देवाने अर्जुनाला समजावून सांगितलं, अर्जुना कळालं नाही तुला, अरे मी माझ्या उदरात अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांडे एकेरोमी ऐसे धेंडे. त्या अनंत ब्रह्मांडाचा भार तुझ्या रथावर घालून मी बसलो तरी म्हातारा रथ हादरवतो, कमी ताकद आहे. तिथं एक म्हातारा आहे म्हणेन त्याचा रथ तुझ्या बाणानं 40 हात मागे सरकला. ब्रह्मांडाचा भार नाही तिथं, इथं अनंत ब्रह्मांडाचा भार असून त्यानं रथ हादरवला. ताकद आहे त्याची, पौरुष आहे, सामर्थ्य आहे, त्याचं वर्णन केलं पाहिजे. भीष्माचार्य म्हणतात, देवा रथावर अर्जुनाच्या बसलेले, कौतुक अर्जुनाचं करायला पाहिजे, ते सोडून देवा तुम्ही माझं कौतुक केलं. केवढी कृपा, अगाध कृपा. माझ्या अर्जुनाच्या रथाला परमात्मा तुम्ही कुटुंब मानून बसलात. विजय रथ कुटुंब. अर्जुनाचा रथ म्हणजे जणू काही आपलं घर आहे, कुटुंब आहे, ही देवाची भावना आहे. त्या भावनेनं देवा तुम्ही अर्जुनाचा रथ जपला. केवढी कृपा. माझ्यावर कृपा, माझ्या कुळावर कृपा, नातवांवर कृपा, पंतवावर कृपा, सगळ्यावर भगवान तुमची कृपा आहे. फार मोठी अगाध कृपा आमच्या कुळावर तुमची झाली. असं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या चरणाच्याकडे उभं ठेवून भीष्माचार्य भगवंताला प्रार्थना करत होते, देवा आता मला शरीर संपवायचं आहे, आणि शरीर संपत असताना परमात्म्याचं दर्शन असावं, याला भाग्य लागतं. जन्मभर जर भगवंताचं स्मरण केलं नाही तर अंतकाळामध्ये भगवंताचं स्मरण दर्शन होणार नाही. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम यः प्रयाति त्यजन् देहम. शरीर अंतकाळामध्ये सोडत असतं, अंतकाळामध्ये शरीराचा त्याग होत असताना परमात्म्याचं स्मरण झालं, परमगती मिळते, खरं आहे. पण अंतकाळात त्याचं स्मरण होण्याकरता अगोदर जन्मभर त्याचं स्मरण केलं पाहिजे ना. भीष्माचार्यासारखा भक्त महात्मा देवाचा अंतकाळात स्मरण होण्याकरता जन्मभर स्मरण करतो, म्हणून अंतकाळातही स्मरण जागं राहतं. भक्तांची प्रार्थना असते देवाला, देवा आत्ता तरी आम्हाला तुझं स्मरण घडू दे, अंतकाळात कदाचित होणार नाही. कृष्णत्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानसराजहंसः प्राणप्रयाण समये कफ वात पित्तैः कंठावरोधन विधौ स्मरणं कुतस्ते. देवा माझा अंतःकरणरूपी राजहंस तुमच्या चरणरूपी सरोवरामध्ये आत्ताच प्रविष्ट होऊ द्या. अंतकाळामध्ये वात पित्त कफादिकाच्या योगाने कंठावरोध झाल्यानंतर, बुद्धी वेडी झाल्यानंतर, बुद्धीला भ्रम निर्माण झाल्याच्या नंतर देवा तुमचं स्मरण होणार नाही. स्मरणं कुतस्ते,
होणार नाही, आत्ता होऊ द्या, घडू द्या. जन्मभर हे स्मरण, जन्मभर देवाला प्रार्थना, इतना तो करना स्वामी. एवढं करा, एवढं करा, एवढं करा. काय करा? शरीरातून प्राण जाण्याचा प्रसंग आला की देवा मला दर्शन देण्याकरता या, कसेही या, कसेही या. जब प्राण तन से निकले, शरीरातून जेव्हा प्राण जाण्याचा प्रसंग येईल देवा तेव्हा मला दर्शन देण्याकरता या. श्री गंगाजी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. देवानी आलं पाहिजे, अंतकाळात दर्शन भगवंताचं झालं पाहिजे. अंतकाळामध्ये दुसरं काही दिसू नये. जब प्राण कंठ आवे, कोई रोग ना सताए, कोणत्या रोगाची पीडा होऊ नये. यमदर्शना दिखाए, जब प्राण तरसे निकले. देवा आता आम्ही प्रार्थना करतो, आता वेळ लावता हरकत नाही. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. त्यावेळी मात्र विलंब करू नका देवा, या, धावत या, लवकर या, एकटे येऊ नका, राधेला सोबत आणा. प्राणप्रयाण समयी माझ्या तुमचं दोघाचं गौर तेज आणि श्याम तेज दोघाचं दर्शन मला होऊ द्या. अशी प्रार्थना भक्त जन्मभर करत राहतो. भीष्माने तशी प्रार्थना जन्मभर केली असणार म्हणून भगवान अंतकाळात त्यांना दर्शन देण्याकरता आले. परमात्म्याचं दर्शन घेतलं, बुद्धीचं समर्पण झालं. भीष्माचार्याने देवाचं रूप डोळ्यात साठवलं, डोळ्यातून मनात नेलं. मनातल्या रूपाच्या चिंतनाकरता म्हणून भीष्माचार्याने डोळे मिटले आणि डोळे मिटलेल्या भीष्माचार्याने आपले श्वास सुद्धा शरीरातच लीन करून घेतले. कृष्ण एवं भगवती मनोवाग दृष्टिवृत्तिभिः आत्मन्यात्मानमावेश्य सहा अंतश्वासः उपारमत. सुताने वर्णन केलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला असं दृष्टी, वाणी वगैरे सगळं समर्पण करून, बुद्धी समर्पण करून, सगळं समर्पण झाल्याच्या नंतर त्याचं रूप दृष्टी आणि हृदयामध्ये साठवून भीष्माचार्य अंतश्वास झाले. अंतश्वास झाले म्हणजे आतल्या आत त्यांचा प्राण लीन झाला, बहिश्वास नाही. सामान्य माणसाचं वेगळं आहे आणि महात्म्याचं वेगळं आहे. महात्मा बहिश्वास होत नाही. आपलं मरण, आपल्या मरण्यामध्ये आपला श्वास बाहेर पडतो, मनुष्य मरतो, असं होतं, मरतो. महात्मा मात्र आत श्वास घेऊन मरतो. का? आपलं बहिश्वास होऊन मरण घडण्याचं कारण असं आहे, आपले प्राण बहिश्वासतेनं शरीराच्या बाहेर पडतात, कुठंतरी जातात. जो त्याला देह प्राप्त होईल, जी त्याला गती प्राप्त होईल, जो त्याला लोक प्राप्त होईल, तिथं ते आपले प्राण जीवात्म्याला घेऊन जाणार आहेत. महात्म्याला मात्र व्यापक ब्रह्मबोध झालेला, तोच ब्रह्म झाला, सर्वत्र तोच, त्याला जाणं येणं नाही, म्हणून इथंच त्याच्या प्राणाने लीन व्हायचं असतं. त्याचे प्राण लीन होतात, महात्म्याचे प्राण लीन होतात बरं का. अंतश्वास होतो महात्मा, बाहेर त्याचे प्राण जात नाहीत. न तस्य प्राणाः उत्क्रामन्ति अत्रैव समवलीयन्ते. श्रुती माता म्हणते की महात्म्याचे प्राण शरीराच्या बाहेर जात नाहीत, इथंच लीन होतात. वस्तुतः काय, मरण्याच्या आधी हे महात्मे मेलेलेत. मरणाही आधी राहिलो मरोणी, मरण माझे मरून गेले. मरणाच्या अगोदर तत्वदृष्टीनं याने आपल्या शरीराच्या ठिकाणी मिथ्यात्व बुद्धी दृढ करून घेतलेली असल्यामुळं मरणाच्या योगानं होणारं जे दुःख आहे ते महात्म्याला व्हायचं काही कारण नाही. भीष्माचार्याचा देह शांत झाला. सगळ्या जमलेल्या महात्म्याने भीष्माचार्याचं अंतिम दर्शन घेतलं. सगळ्यांना दुःख झालं. धर्मराजाने भीष्माचार्याची उत्तरक्रिया केली. काही काळपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा धर्मराजाकडे राहिले. त्याच्यानंतर भगवंताने पुन्हा द्वारकेला जायचा निर्णय घेतला. भगवंताने द्वारकेला जायचं ठरवलं. सगळ्या धर्मराजाचं राज्य चालू असताना जगामध्ये फार चांगली स्थिती होती. सगळीकडे योग्य पद्धतीनं योग्य काळात वर्षाव, योग्य काळात पीक येणं, योग्य पद्धतीनं पीक येणं, सगळ्या प्रजेला सगळ्या प्रकारची समृद्धी धर्माच्या राज्यामध्ये उपलब्ध असताना भगवंताने विचार केला की म्हणे आता आपण निघालं पाहिजे. भगवंताने निघायचा विचार केला. सगळ्या पांडवांना दुःख होत होतं, सगळ्या पांडव पत्न्यांना दुःख होत होतं, पण सर्वांनी भगवंताला दुःखी मनानं का होईना जाण्याची परवानगी दिली. भगवान निघाले. परमात्मा निघाल्याच्या नंतर भगवंताचा रथ सिद्ध झाला. रथात भगवान बसलेले. उद्धव सात्यकी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वारा घालतात. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथात बसलेले असताना रत्न दंडयुक्त असलेलं एक पांढरं छत्र
अर्जुनानं तो छत्राचा रत्नदंड आपल्या हातात धरलेला, देवावर अर्जुन छत्र धरून बसलेला आहे. अशा थाटात भगवान श्रीकृष्ण परमात्मा रथावर बसलेले. सर्वांचा निरोप घेतला. सर्व पांडवांचा, हस्तिनापुरवासी जनाचा, द्रौपदीचा, कुंतीचा, सगळ्याचा निरोप घेताना सगळ्यांना परमात्म्याने सांत्वना दिली. गांधारीला भगवान भेटले आणि म्हणायला लागले, म्हणे गांधारी, तुझी 100 मुलं मेली, तुला दुःख आहे, पण काय म्हणे, तू माझ्या द्रौपदीकडे बघ ना म्हणे. 100 मेली तरी तुझी सगळीच मेली, तिची 5 मेली तरी सगळीच मेली आहेत ना, तिचं दुःख पहा, तू शांत हो. माणसाचं असं असतं, समदुःखी कोणी भेटला की मग माणसाचं दुःख कमी होतं. आपल्याला दुःख आहे याच्यानं मनुष्य दुःख घालवू शकत नाही. आपल्या दुःखासारखा दुसरा कोणीतरी दुःखी पाहिला मग बरं वाटतं. एकाचं घर पडलं, रडायला लागला. भेटायला आलेल्या माणसानं सांगितलं, तुझी 1 खोली पडली पण माझ्या 10 पडल्यात. बरं झालं म्हणतं. काय बरं झालं? पण दुसऱ्याचं दुःख पाहिलं की स्वतःचं दुःख जाणं हे मनुष्याच्या स्वभावात आहे. हे जाणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्वांचं समाधान करताना सांगितलं. गांधारीला सांगायचं द्रौपदीकडे बघ, द्रौपदीला म्हणायचं गांधारीकडे बघ. कुंतीच्याकडे आले, कुंतीचा कर्ण गेलेला. कुंतीनं सांगितलं, देवा तो कर्ण माझाच होता ना, सूर्याचा अंश तो माझाच मुलगा, तो गेला, मला दुःख आहे. भगवंतांनी सांगितलं, काय म्हणे, तुला काही कळतं की नाही? अगं तुझा 1 मुलगा गेला. माझ्या सुभद्रेकडे बघ, तिचा 1 मुलगा गेला, अभिमन्यू गेलेला, तिच्याकडं पहा, तुझं दुःख घालवून घे. सुभद्रेला जाऊन सांगितलं, तुझा एकुलता 1 गेला ना. कुंतीला तिला प्राप्त झालेल्या 5-6 मुलापैकी ज्येष्ठ मुलगा, त्याच्यामुळं वेगळ्या प्रकारचा मुलगा, असं समाधान ज्या कर्णाच्या बद्दल तिला वाटत होतं, तो कर्ण गेला, त्याचं तिला दुःख आहे. असं एकमेकाचं दुःख एकमेकीला सांगून सर्व या स्त्रियांचं समाधान करत करत भगवान श्रीकृष्ण परमात्मा सर्वांचा निरोप घेऊन रथात आरूढ झाले. रथ निघाला. अथ दुरागतान शौर्यही कौरवान वीरहातुरान. कुरुवंशातले, पांडववंशातले हे सगळेच्या सगळे लोक, धर्मराज, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी, कुंती, उत्तरा, गांधारी, धृतराष्ट्र, हे सगळेच्या सगळे परमात्म्याला निरोप देण्याकरता हस्तिनापुराच्या वेशीच्या बाहेर बराच अंतरापर्यंत चालत राहिले. विरहातुर आहेत सगळे. देवा निघाला? होय म्हणे, जाणं भाग आहे, कर्तव्य आहे, तिकडं काही काम आहे. असं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सगळ्यांचं समाधान करून सगळ्यांना परत पाठवतात. सगळ्यांना परत पाठवलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेले. द्वारकेला आल्यानंतर भगवंताचं स्वागत द्वारकावासी जनाने केलं. त्या स्वागतामध्ये रस्त्यानं जात असताना परमात्मा सगळ्यांचा सन्मान घेत होते, सगळ्यांना सन्मान देत होते. रस्त्यात उभ्या असलेल्या, स्वागतासाठी आलेल्या प्रत्येक माणसाला देवाने समाधानी केलं. प्रत्येकाला समाधानी करणं शक्य नसलं तरी प्रत्येकाकरता एक एक क्रिया करून देवाने त्यांना समाधान केलं. एखाद्याच्याकडे पाहून देवाने नुसती मान वाकवावी. एखादा बडा अधिकारी भेटला की भगवंताने उतरून रथातून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावं. एखादा कोणी बरोबरीचा भेटला की भगवंताने त्याला आलिंगन द्यावं. एखादा कोणी लहान भेटला की भगवंताने त्याच्या मस्तकावर हात ठेवावा. एखादा कोणी दुरून भगवंताकडे पाहत असेल, भक्त हात जोडून, तर भगवंताने त्याच्याकडे पाहून नुसतं स्मित करावं. ठीक आहे, आलो, हे त्याला सांगावं. अशा पद्धतीनं सर्व वर्णाच्या, सर्व आश्रमाच्या, सर्व लोकांना समाधानी करत करत भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत घरी प्रविष्ट झाले. घरी आल्याबरोबर पहिल्यांदा माता पित्याची गाठ घेतले. वसुदेव देवकीचं दर्शन घेतलं. वसुदेव देवकीचं दर्शन घेऊन भगवान देवकीच्या जवळ बसलेले असताना भगवंताचं येणं झालं. याचा देवकीला जो आनंद झाला, त्या क्षणात देवकीला त्यावेळी पाना फुटला. एवढं सुत निर्विशेष प्रेम, सुतप्रेम, पुत्रप्रेम, वात्सल्य हे त्या देवकीच्या अंतःकरणात या प्रसंगात व्यक्त झालं. माता पिताच्या भेटी झाल्याच्या नंतर मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणी वगैरे स्त्रियांना भेटायला गेले. आजपर्यंत परमात्मा श्रीकृष्ण भगवान द्वारकेत नसल्यामुळं या 16,108 राण्या प्रोषित भर्तृकेचं व्रत सांभाळीत होत्या. म्हणजे जिचा नवरा गावाला गेला तिला म्हणतात प्रोषित भर्तृका. अष्टनायिकापैकी ती एक नायिका आहे. साहित्यात ती एक नायिकेचा प्रकार म्हणून सांगितलेली आहे.
तिच्याबद्दल नियम सांगितलेत काही. काय प्रोषित भर्तृकेनं काही नियम सांभाळायचे. काय सांभाळावं? तिनं क्रीडा करायची नाही, शरीर संस्कार करायचा नाही, समाजात उत्सवात दर्शनाला कुठं जायचं नाही, हास्य करायचं नाही, दुसऱ्याच्या घरी यानात बसून वाहनात वगैरे बसून कधी जायचं नाही. हे पती गावाला गेल्याच्या नंतरचे स्त्रीचे सगळे नियम असतात. 16,108 राण्यांनी हे पाळलेले. आज परमात्मा आले म्हणल्याबरोबर सगळ्यांना आनंद झाला, सगळ्यांनी उत्सव केला, सगळ्यांनी क्रीडा केली, सगळ्यांनी शरीर संस्कार केला, सगळ्यांनी शृंगार केला, सजल्या, भगवंताच्या आगमनाचा आनंदानं उत्सव साजरा केला. परमात्मा त्यांच्याकडे जाऊन भेटून एखादा विषयासक्त गृहस्थाश्रमी बऱ्याच दिवसानंतर बायकोला भेटल्यावर जशा पद्धतीनं बोलतो तशा पद्धतीनं बोलून त्यांचं समाधान करायला लागले. आणि हे समाधान करणं चालू असताना सुत म्हणतात, असंग असलेल्या या परमात्म्याच्या विषयी हा संगी आहे एवढी त्या स्त्रियांची भावना व्हावी, एवढं देवाने त्यांच्याशी बोलणं केलं. सगळ्या त्या म्हणायला लागल्या, परमात्मा आमचंच ऐकतो, परमात्म्याचं आमच्यावर प्रेम आहे. अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला निघून गेल्याच्या नंतर पुढे योग्य काळ आला आणि ती उत्तरा प्रसूत झाली. आपला मुद्दा आता इथं आहे. परीक्षिताचा जन्म व्हायला लागला. परीक्षिताचा जन्म झाला. जन्मकाळामध्ये जन्मल्याबरोबर ते बाळक जे रडायला लागलं शांतच होईना. रडणाऱ्या त्या बाळकाने इकडं तिकडं पाहावं, सगळे समोर झाले. काय पोरगं रडायला लागलं म्हणजे त्याला शांत करायकरता बायका काहीतरी उपाय सांगतात. ते म्हणजे आजोबाचं नाव मागतोय, सांगा म्हणे आजोबाचं नाव ठेवतो तुला, शांत होतं म्हणे पोरगं. कशाला आजोबाचं नाव मागतं? आजोबा मेला त्यावेळेला हा जन्मलाही नव्हता. आजोबा कोण आहे, त्याचं नाव काय, याला काही पत्ताही नाही, आणि तो आजोबाचं नाव कशाला मागेल? मागत नाही. बायकाचं म्हणणं असतं आजोबाचं नाव मागतं पोरगं, ठेवा त्याला. कोणीतरी बाई येते, मुलगी झाली की म्हणते सासूबाईचं नाव ठेव, रडणं शांत होईल. कशाला हे? भगवंताची नावं कमी आहेत का? भगवत भक्ताची नावं कमी आहेत का? असं रडणं जेव्हा परीक्षिताचं चालू झालं, सगळे समोर यायला लागले, पण परीक्षित शांत होईना. उत्तरेनं सांगितलं, हा सारखा इकडं तिकडं पाहतोय पण शांत होत नाही. गर्भात जाऊन देवाने याला दर्शन दिले, देव आल्याशिवाय हा शांत होणार नाही. परमात्म्याचं स्मरण केलं, परमात्मा प्रगट झाले, परीक्षिताला दर्शन झालं. ज्यानं गर्भात रक्षण केलं तोच हा आहे, माझ्या जवळच आहे. आश्वस्त झाला परीक्षिती, शांत झाला. परीक्षितीचं जातकर्म धर्मराजांनी केलं. जातकर्माच्या नंतर त्याच्या नामकरणाचा 12वा दिवस उजाडल्याच्या नंतर ब्राह्मणांना विचारलं काय नाव ठेवू? सगळ्यांनी सांगितलं याला विष्णू रात नाव ठेवा. का? भगवान महाविष्णूने रात म्हणजे संरक्षित हा आहे म्हणून विष्णू रात नाव ठेवा. विष्णू रात नाव ठेवलं. परीक्षिताच्या बद्दल धर्मराजाने ब्राह्मणांना विचारलं याचं भविष्य सांगा. ब्राह्मण म्हणायला लागले फार चांगलं आहे म्हणे याचं जातक, भविष्य फार चांगलं आहे. हा इक्ष्वाकू राजाप्रमाणे प्रजेचं रक्षण करेल, रामचंद्राप्रमाणे सत्यसंध आणि ब्रह्मण्य राहील, शिबी राजासारखा हा शरणागत वत्सल राहील, भरतासारखा वंशाची कीर्ती वाढवणारा होईल, धनुर्धार्यांमध्ये अर्जुनासारखा ठरेल, समुद्रासारखा दुस्तर असेल, अग्नीसारखा हा दुर्धर्ष असेल, हिमालयासारखा याचा कोणीही आश्रय करावा अशी याची योग्यता होईल. ज्या ज्या वस्तूच्या ठिकाणी किंवा ज्या ज्या व्यक्तीच्या ठिकाणी जे जे श्रेष्ठ गुणविशेष होते ते श्रेष्ठ गुणविशेष त्या त्या वस्तू किंवा त्या त्या व्यक्तीसारखे याच्यात निर्माण होणार आहेत असं ब्राह्मणांनी परीक्षितीच्या संबंधामध्ये वर्णन केलं. हा सगळ्या राजर्षींचा हा राजर्षी होईल, सगळ्या राजांना शासन करणारा होईल, हा कलिनिग्रह करेल आणि तक्षकाचा दंश होऊन ब्राह्मणाच्या शापानं शेवटी हा मरेल. एवढं सगळं धर्मराजाने ऐकून घेतलं. पण पुढं तक्षकाचा दंश होण्याच्या पूर्वी याला शुकाचार्याच्या मुखातून भागवत ऐकायला मिळेल आणि याचा उद्धार होईल. हे भविष्य त्याचं ऐकल्याच्या नंतर धर्मराजाला वगैरे समाधान झालं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तिथं येणं जे भगवंताचं झालं होतं ते परमात्मा आले, परत गेले.
पुढं काही काळानंतर विदुर, जे कौरव पांडवाचं युद्ध होण्याच्या पूर्वी धनुष्यबाण ठेवून तीर्थयात्रेला गेले होते, ते विदुर परत आले. विदुर परत आलेले पाहिल्याबरोबर विदुर आले. विदुर जेव्हा गेले होते, पुढे येणार आहे तो कथा संदर्भ आपल्याला, विदुरांना तीर्थयात्रेच्या प्रसंगात मैत्रेयाची गाठ पडली. विदुर मैत्रेयांचा संवाद झाला, त्याच्यातून विदुराला ज्ञान झालं. या विदुराने, इथं वर्णन असं आहे, या विदुराने मैत्रेय ऋषींना काही प्रश्न विचारले, पण त्या प्रश्नाची उत्तरं ऐकायची विदुराची तयारी राहिली नाही. विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला मैत्रेय तयार आहेत, पण यांनी काही प्रश्नाची उत्तर ऐकले, काही प्रश्नाची उत्तर ऐकायला तयार नाही. यावतः कृतवान प्रश्नान क्षत्ता कौशारवाग्रतः जातैक भक्तिर्गोविंदे तेभ्यः उपररामः. प्रश्न विचारले, काही प्रश्नाचं समाधान ऐकलं, ते प्रश्नाचं समाधान ऐकण्याच्या योगानं परमात्म्याचं ज्ञान झालं आणि परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती निर्माण झाली. पुढचे प्रश्न विचारलेले त्याची जी उत्तरं येणार होती ऐकायची तयारी नाही. का? पुढं ऐकायचं काही कारण नाही. श्रवण करावं कुठपर्यंत? परमात्मा कळेपर्यंत. तमेवैकम जानथ आत्मानम अन्यः वाचः विमुंचथ. त्या एक परमात्म्याला जाणा, बाकीचं सगळं बोलणं बाजूला सारा. गरज नाही. परमात्म तत्वाचा साक्षात्कार झाल्याच्या नंतर शास्त्रीय द्वैताचा सुद्धा, शास्त्राधिकाचा सुद्धा त्याग करा. त्याग होतो असं वेदांतातलं चिंतन आहे. आत्म्याला जाणलं, त्याच्यामुळं अन्य कोणत्याही शब्दाचं श्रवण वगैरे करण्याची विदुराची प्रवृत्ती नाही. असे ब्रह्मज्ञान संपन्न जातैक भक्तीर गोविंदे, परमात्म्याच्या चरणाच्या संबंधी अंतःकरणात भक्तिभाव निर्माण झालेले हे विदुर हस्तिनापूरला जेव्हा आले, धर्मराजाने स्वागत केलं, पूजन केलं, सन्मान केला. या काका म्हणे, आलात आपण, आम्हाला आनंद झाला. अनेक संकट आमच्यावर आली, तेव्हा आमचं त्या संकटातून रक्षण करण्याचं काम तुम्हीच केलं काका. फार कृपा आहे आमच्यावर तुमची. तुमच्यासारखा ब्रह्मज्ञानी महात्मा आमच्याकडे जो येतो तो आम्हाला पवित्र करण्याकरता. तीर्थाला तुम्ही जाता तर तीर्थ पवित्र होतात, अशी तुमची योग्यता आहे. तुम्ही आमच्याकडे आलात, फार आनंद झाला. राहा काही काळपर्यंत. विदुराने सांगितलं, राहणार आहे. कशा करता? भ्रातुर्ज्येष्ठस्य श्रेयस्कृत सर्वेषां प्रीतिमावहन. तुम्हाला सगळ्याला आनंद देण्याकरताही राहतो आणि माझ्या मोठ्या भावाचं कल्याण करण्याकरताही राहतो. कल्याणासाठी, धृतराष्ट्राचं कल्याण करण्याकरता विदुर तिथं राहिले. विदुर राहिले. धर्मराजाला आनंद. एका दिवशी एकांतात धृतराष्ट्राशी जाऊन बोलत बसले. धृतराष्ट्राला म्हणायला लागले, राजन निर्गम्यतां शीघ्रम पश्येदम भयमागतम. पहा पहा राजे, मरणाचं भय यायला लागलं, जवळ येतंय, जवळ आलं मरण. मृत्यूनं तुमची मान धरली आहे. निघा, घरातून निघा. काही वाटतं की नाही म्हणे तुम्हाला? धृतराष्ट्राला हे बोलायला लागले. अरे ज्यांना तुम्ही छळलं त्यांच्याचकडे राहून त्यांचंच अन्न खाता, ते असू द्या. ज्या भीमानं तुमच्या 100ही मुलांना मारलं, तुम्ही जेवायला बसता त्यावेळेला वाढायला तोच भीम असतो. आणि तो भीम तुम्हाला सांगत असतो, काका याच भीमानं दुर्योधन मारला, घ्या लाडू. तुम्ही खाता. लाज वाटते. ज्यांना त्रास दिला, ज्यांनी तुमच्या मुलांना मारलं, अशा यांच्याकडे राहून यांचं अन्न खात इथं पडून राहणं हे योग्य नाही. धृतराष्ट्राने विचारलं, काय करू? निघून जा. कुठं जाऊ? मी नेऊन सोडतो. काय करू? कल्याण साधना करा. ज्ञानोबारांनी सांगितले की नाही, अंधतोही अवसरे होईल सुखिया. धृतराष्ट्राला गीतेचं श्रवण करत असताना त्याचा उपयोग झाला नाही, पण गीतेचे शब्द याच्या कानावर गेलेले वाया जाणार नाहीत हे जे ज्ञानोबारांनी सांगून ठेवलं, बरोबर झालं. धृतराष्ट्राच्या अंतःकरणावर विदुराच्या बोलण्याचा परिणाम झाला.
धृतराष्ट्राने सगळा मोह सोडला. विदुराच्या बरोबर ते निघाले. विदुराच्या बरोबर ते निघालेले असताना सुरुवातीला त्याने विदुराला सांगून पाहिलं, विदुरा इथं राहण्यात काही बाध नाही. धर्मराज फार शहाणा माणूस, चांगला माणूस आहे. माझ्याकडून काही अपराध जरी झालेला असला तरी परंतु धर्मराज आज माझं सख्खा चुलता म्हणून चांगल्या पद्धतीनं प्रतिपालन करतात. सगळी व्यवस्था पाहतात. सकाळी संध्याकाळी भेटतात. हवं नको ते विचारतात. मला राहायला अडचण नाही. धर्मराजाच्या मोठेपणाचा तुम्ही विचार मला सांगायचं कारण नाही म्हण. धर्मराज मोठे आहेत, विशाल हृदयाचे आहेत. त्यांचं मोठेपण त्यांच्याबरोबर तुम्हाला तुमचं कल्याण साधलं पाहिजे. निघा इथून. स्नेहबंधनानं जर धर्मराजाच्या ठिकाणी अडकून राहाल तर तुमचं कल्याण होणार नाही. धृतराष्ट्र निघाले. गांधार निघाले. विदुराच्या बरोबर हे दोघे जण निघून गेले. संजय तिथं बसला होता. संजयाला यांनी काहीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी धर्मराज सकाळी स्नान करून, संध्या करून, अग्निकार्य करून, अग्निहोत्राचे होम झाल्याच्या नंतर, देवाची पूजा झाल्यानंतर धृतराष्ट्र, गांधारी, विदुर या सगळ्याचं दर्शन घ्यावं म्हणून आले. तर धृतराष्ट्र नाहीत, गांधारी नाही, विदुर नाही. बसलेला संजय अत्यंत शोकाकुल अवस्थेत असलेल्या त्या संजयाला धर्मराजाने विचारलं, काय संजय? धृतराष्ट्र नाहीत महाराज. गांधारी नाही. विदुर का काही दिसत नाहीत. कुठे गेले माहिती नाही. कधी गेले माहिती नाही. कधी येतो म्हणाले माहिती नाही. धृतराष्ट्राला हे दुःख, हे धर्मराजाला हे दुःख झालं. धर्मराज, धृतराष्ट्राने आमच्यावर उपकार केले असं म्हणून शोक करायला लागले. उपकाराचं स्मरण, विदुराच्या उपकाराचं स्मरण, धृतराष्ट्राच्या नसलेल्या उपकाराचं स्मरण, गांधारीच्या उपकाराचं स्मरण, असं करत धर्मराज शोकाकुल अवस्थेत बसलेले असताना नारद आणि तुंबर हे दोघं जण आले. नारदाचं दर्शन झालं. धर्मराजाला नारदाने सांगितलं, शोक करू नका, शांत व्हा. धृतराष्ट्र गेले, येणार नाहीत. गांधारी गेली, येणार नाही. धृतराष्ट्राने आपलं लय चिंतन चालू केलेलं आहे. आपल्या एका तत्वाचा, कारण तत्वामध्ये लय करता करता परमात्मा स्वरूपामध्ये सर्वाचा लय साधून धृतराष्ट्र कृतार्थतेला प्राप्त व्हायला लागलेला आहे. गीतेचं दिव्य ज्ञान त्याला आत्ता कामाला आलं. आजपासून 5व्या दिवशी धृतराष्ट्र ज्या झोपडीत बसून आत्मचिंतन करीत राहतात त्या झोपडीला आग लागणार आहे आणि त्याच्यात धृतराष्ट्र जळणार आहेत. गांधारी हे पाहिल आणि गांधारीही त्या झोपडीमध्ये प्रविष्ट होऊन तीही पतीबरोबर जळेल. धृतराष्ट्र आणि गांधारी यांच्या शरीराचा उपसंहार झालेला तिथंच असलेले विदुर पाहतील. आपल्या भावाने लयचिंतनाच्या प्रक्रियेनं स्वतःचं कल्याण साधलं याचा हर्ष आणि ज्येष्ठ भावाचं मरण, त्याचा विरह, त्याचं दुःख, अशा संमिश्र भावनांनी ग्रस्त झालेले विदुर तिथून निघून जातील. प्रयत्न करून उपयोग नाही. हिमालयाच्या जवळ ते गेलेले आहेत. जिथून गंगा सप्तमुखानं वाहते त्या स्थानाला ते प्राप्त झालेले आहेत. त्यांची उत्तर क्रिया करा. शांत व्हा. धर्मराज शांत झाले, उत्तर क्रिया केली. पुढचा मग धर्मराजाचा राज्यकारभार पाहण्याचा क्रम चालू झाला. काही कालावधीच्या नंतर कलीचं आगमन झालं हे धर्मराजाला जाणवायला लागलं. कलियुग आलं. कशावरून हे कलियुग आलं हे धर्मराजाला जाणवलं. जगाची विपरीत स्थिती पाहून जाणवलं. काय विपरीत स्थिती धर्मराजाला दिसली? जगामध्ये लोकांचं कपटानं वागणं चालू झालं. भावाभावात भांडणं, पती पत्नीत भांडणं, माता पित्यामध्ये आणि पुत्रामध्ये भांडणं, आदर सत्कार कोणाचा कोणी करत नाही अशी अवस्था. काय झालं? हे पांडव आहेत ना, या पांडवापैकी धर्मराजाला सोडून बाकीचे 4 भाऊ हे एका दिवशी बाहेर कुठं अरण्यामध्ये शिकारी करता म्हणून वगैरे गेलेले असताना त्यांना काही विचित्र दृश्य दिसली. ते विचित्र दृश्य या पांडवांनी येऊन धर्मराजाला सांगितले. काय काय दिसलं होतं? भीम बाहेर गेला आणि भीमाला असं दिसलं एक हत्ती आहे, त्याला 2 सोंड आहेत, 2 सोंडी आहेत त्याला. आश्चर्य वाटलं. घरी आला. त्याच्यानंतर
अर्जुन बाहेर गेलेला होता. अर्जुनाला असं एक दृश्य दिसलं की एक गाय आहे, तिचं एक वासरू आहे. गायीनं त्या वासराला दूध पाजून पुष्ट केले आणि थोडं मोठं झाल्यावर तेच वासरू गायीला लाथा मारायला लागले. आश्चर्य वाटलं. वासरू गायीला लाथा मारते, आईला लाथा मारते कळालं. अर्जुन दुःखी झाला, घरी आला. नकुल गेला. नकुलाला असं दिसलं अरण्यात 2 विहिरी आहेत. एका विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे, ते काढता येत नाही, कोणाला उपयोगी पडत नाही. दुसरी विहीर आहे, तळाला वाटीभर पाणी आहे, पण सगळे त्याच विहिरीचं पाणी पितात. आश्चर्य वाटलं. सहदेव रानात गेला होता. सहदेवाला एक दृश्य दिसलं. एक डोंगरावरून एक मोठा दगड गडगडत खाली यायला लागला. तो गडगडत खाली येत असलेला दगड पाहिल्याबरोबर सहदेवाला वाटला आता सगळ्या खाली असलेल्या पायथ्याशी असलेल्या लोकाचा, घराचा, पशुचा चुराडा होणार. एवढा मोठा हा दगड, खडकच म्हणाय. तो खडक असा गडगडत येत असताना एक गवताचं पातं आडवं लागलं आणि खडक तिथंच थांबला. आश्चर्य वाटलं. सगळे धर्मराजाकडे आले आणि एकांतात म्हणायला लागले. भीमानं सांगितलं, दादा मी 2 सोंडेचा हत्ती पाहिला. अर्जुन म्हणायला लागला, एक गाय वासरू मी पाहिली, वासरू गायला मारत होतं. नकुल म्हणायला लागला, 2 विहिरी पाहिल्या, एकीत भरपूर पाणी पण कोणी घेत नाही, कोणाला उपयोग नाही. एकीत थोडं पाणी पण थोडंच पाणी असलेल्या त्या विहिरीतून लोक पाणी घेतात. सहदेव म्हणायला लागला, एक खडक असा खाली येत असताना मी पाहिला. काय गवताच्या लहानशा पात्याने तो खडक अडवला गेला. काय आहे? धर्मराजाने सगळ्या गोष्टीचं बारकाईनं चिंतन करून सांगितलं, कलीला प्रारंभ झाला, दुसरं काही नाही. म्हणजे हा 2 सोंडेचा हत्ती म्हणजे लोक 2ही तोंडानं बोलणार, हा त्याचा अर्थ आहे. 2 सोंडेचा हत्ती, हत्ती समाजाचं प्रतीक घ्या. समाजाचं प्रतीक असलेला हा हत्ती 2 सोंडेचा झाला म्हणजे समाजात माणसं दोन्ही बाजूनं बोलणार. कलियुगामध्ये असंच चालतं महाराज. काही हो, माणसं म्हणतात याही बाजूनं बोलायची तयारी, त्याही बाजूनं बोलायची तयारी, असं असतं की नाही माणसाचं. मुलगा झाला, माणसं म्हणतात वा चांगलं झालं, मुलगा झाला ना तुम्हाला, चांगलं झालं. कुलदीपक जन्माला आला, पुत्ररत्न झालं. पोरगी झाली, तिथून उठतात दुसऱ्याच्या घरात जातात, त्याला पोरगी झालेली असते, त्याला म्हणतात काय झालं मुलगी, वाह फार चांगलं झालं. अरे तिथं आत्ता बरं म्हणून आलास, पोरगी झाली नाही बरं झालं तिथं बोललास, इथं पोरगी झाली बरं झालं म्हणतोस, कसं काय? नाही हो, मुलगी झालेली बरी. का? पहिली मुलगी झाली म्हणजे असं म्हणतात, पहिली बेटी तूप रोटी, पहिला बेटा भिकार चोटा. काय कारण कोणाला माहिती, म्हणतात मात्र लोक. दोन्ही बाजूनं बोलणं लोकांचं चालू झालं. कलियुग. अर्जुनाला काय दृश्य दिसलं? गाय आहे, तिनं वासराला पुष्ट केलंय, पण मोठं झाल्यावर ते वासरू गायीला लाथा मारायला लागलं. जगात असंच कलियुगात होणार. माय बापाने पोराला पुष्ट करायचं आणि पोराने मोठं झाल्यावर माय बापालाच लाथा मारायच्या, त्यांनाच घराच्या बाहेर काढायचं. कली. नकुलाला दिसलेल्या 2 विहिरी, एकीत भरपूर पाणी कोणी घेत नाही, एकीत थोडं पाणी तेच वापरलं जातं, तीच विहीर देते. जगामध्ये जे धनाढ्य लोक आहेत, आपल्या जवळच्या द्रव्याचा कोणाला उपयोग होऊ देणार नाहीत. जे गरीब लोक आहेत, आपल्याजवळ जे काही थोडंफार आहे त्याच्यातूनच काहीतरी दानधर्म करण्याची त्यांची प्रवृत्ती राहील. कलीची सूचना या विहिरीने दिली. सहदेवाला दिसलेला तो मोठा खडक गडगडत येताना एका पात्यानं अडवला. केवढंही मोठं संकट जरी असलं तरी ते अल्पशा नामस्मरणानं ते संकट थांबणार आहे. हे कलियुगात घडेल. कलीचा हा महत्वाचा धर्म हा सहदेवाला या रूपकाने दिसला. कलीचं आगमन झालं. धर्मराजाला वेगळी वेगळी चिन्ह दिसायला लागली, त्याच्यातून जाणवलं. आणि धर्मराजाने मग बरेच दिवस झाले भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेला गेलेले, तेव्हा द्वारकेची काही खबर आपल्याला कळाली नाही, म्हणून द्वारकेकडे अर्जुनाला पाठवलेला. कलीला प्रारंभ झालेला, अर्जुन द्वारकेकडे गेलेला. अर्जुन बरेच दिवस परत आला नाही. धर्मराजाला काही अपशकुन व्हायला लागले. भीमाला बोलावलं आणि धर्मराज म्हणायला लागले, भीमा अरे म्हणे हे अपशकुन सारखे व्हायला लागलेत, मला काय होतंय? माझी डावी अंग स्फुरतात, डावा डोळा लवतो, डावी बाहू स्फुरण पावते,
विनाकारण मला घाम येतो, विनाकारण मला भय वाटतं. रस्त्यानं जाताना माझ्याकडे पाहून कोल्हेराणी विनाकारण ओरडतात. ज्या प्राण्याने डाव्या बाजूने जायला पाहिजे ते प्राणी माझ्या उजव्या बाजूने चालले. अनेक प्रकारचे अपशकुन मला व्हायला लागलेत, काही कळत नाही. असा यांचा विचार चालू असताना अर्जुन तिथं आला, धावत आला. चेहरा पडलेला, अंगावर कोणती कांती नाही, मुख शोभिवंत नाही. धर्मराजाला नमस्कार करण्याच्या निमित्तानं धर्मराजाच्या पायावर एकदम धाडकन पडला. अर्जुनाची ही अवस्था पाहून, होत असलेले अपशकुन पाहून, आलेला कली जाणून धर्मराजाने त्या अर्जुनाला उठवून बसवलं आणि विचारलं, म्हणे काय अर्जुना, अशी तुझी अवस्था कशामुळे झाली, बोल. अर्जुनाचा कंठ दाटून आलेला, त्याला काही बोलवत नव्हतं. धर्मराजच विकल्प विचारायला लागले, असं झालं का अर्जुना? काय दीर्घकाल द्वारकेमध्ये तुझं राहणं झाल्यामुळे द्वारकेतल्या कोणी एखाद्या माणसाने तुझा अपमान केला? नाही धर्मराज, कोणी अपमान केला नाही. दीर्घकाल तिथं राहिलो तरी भगवंताची कृपा अशी की तिथं माझा कोणीही अपमान केला नाही. एखादा याचक तुझ्याकडे आला अर्जुना आणि त्याला तू काही दिलं नाही, शक्ती असून दिलं नाही, असं झालं? नाही म्हणे धर्मा, असे माझ्याकडून काही झालं नाही. एखादा ब्राह्मण आहे, एखादा बाल आहे, एखादी गाय आहे, एखादा वृद्ध आहे, एखादा रोगी आहे, एखादी स्त्री आहे, काहीतरी अडचण म्हणून तुला शरण आली आणि त्यांना तू रक्षण दिलं नाही, असं झालंय का? असंही काही माझ्याकडून झालं नाही म्हणे धर्मा. एक विकल्प, ज्या विकल्पानं तुला विवरणता येण्याची शक्यता आहे, तो एक विकल्प अर्जुनाच्या समोर धर्मराजाने उपस्थित केला. पण धर्मराजाला अर्जुनानं सांगितलं, नाही, यापैकी काहीच झालं नाही. अनेक विकल्प उपस्थित केले, याच्यापैकी काहीही झालं नाही. असं जेव्हा अर्जुन बोलला तेव्हा धर्मराजाने सांगितलं, अर्जुना, जर यापैकी काहीही झालं नसेल आणि तुला विवरणता आलेली असेल, तू कष्टी असशील, तुझा चेहरा पडला असेल, तर त्याला एकच कारण असू शकतं. प्राणाधिक प्रिय असलेल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा तुला विरह झालेला असणार. अर्जुनानं सांगितलं, महाराज तेच झालं. वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा येन मे पहुतं तेजः देव विस्मापनं महत. वंचितोहम महाराज हरिणा बंधुरूपिणा.